कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन अप्पे तू बस, मी हा एक जरा काम करून येतो। चिडचिड होते ना? लय चिडचिड होते, असं वाटतं आत्ता घरी जाऊन त्या मणी मावशीला आहे ना। अर्जुन एवढी चिडचिड करून काय होणार आहे सांग मला? अप्पे त्या मणी मावशीला मानलं पाहिजे या बाबतीत। काय? मी रोज ठरवतो त्या बाईकडे दुर्लक्ष करायचं, पण ती रोज असं काही ना काहीतरी करते ना, माझ्या डोक्यात जाती माहितीये का? बरोबर जमतं तिला हे। अर्जुन आपण जेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ना तेवढं ते जास्त करतात हे माहिती नाही का आपल्याला? आजपर्यंत मणी मावशी फक्त भांडणं लावत होती घरात, पण ती आत्ता जी करते ना लय डेंजर आहे। ती रुपाली वहिनींना सांगते की त्यांचंच खरं आहे, हे नाही झालं पाहिजे अप्पे अजिबात। तुझं सगळं बरोबर आहे अर्जुन। नाही मी आता एक काम करतो, सरकारनं कुठेतरी घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही ना तोपर्यंत घरी जायचं नाही म्हणजे नाही। अर्जुन तू काहीतरी विचार करू नकोस, तू शांत हो जरा। अगं मग खरं का सांगत नाहीत ते? आता कित्येकदा विचारून झालंय की त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरच घडतायत ना, ते नाही बोलत आहेत काही, म्हणजे काहीतरी भयंकर असेल ना अर्जुन। काय असणार आहे अप्पे? तो माणूस दुसरं लग्न करून आलाय घरी, आता अजून काय? जाऊ दे ना। असं कसं जाऊ दे अप्पे? अर्जुन अरे ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तो एकच मार्ग आहे मणी मावशीला घराच्या बाहेर काढण्याचा। अर्जुन तू असं नको करू, नाही तर मग सरकार अजून घाबरतील। आपण प्रत्येक वेळी सरकारांचा विचार करायचा का? ते कधी करणार आपला? असं काय बोलतोय? असंच अप्पे, आता घरात जे काय होते ना सगळे वाद झालेत ना, फक्त सरकार कारण आहेत त्याला, फक्त सरकार। तर रुपाली वहिनी अडगत करायला लागल्यात तुझ्या जेलमध्ये, तरी सरकार मणी मावशीला पाठीशी का घालतात ना ते कळायला पाहिजे। ते जर नाही कळलं ना तर डोकं फिरलं आपलं, आपल्याला घर सोडून जायची वेळ येईल। नाही असं काही नाही होणार। हे बघ सरकार सांगत जरी नसले तरी घर एकत्र राहील याची काळजी घेतायत की ते। नाही आता काळजी घेतलीच पाहिजे, तेवढी लाज वाटत असेल ना त्यांना। अर्जुन असं नको बोलू। अप्पे माझं खरंच धीर सुटत चाललंय, आणि मला मेन म्हणजे तुझी बाळाची काळजी। ह्या असल्या भानगडी रोज घरात व्हायला लागले ना तर मला नाही वाटत मी लय दिवस शांत बसू शकेल। एक काम करते का, तू सरकारांशी बोलून बघ ना, बघ तुला काय सांगतात। कित्येकदा बोलायचा प्रयत्न केलाय, ते नाही सांगत कोणालाच। नाही सांगत आहेत ना? ठीक आहे, मलाच काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे, हे जे काय ना ते शोधून काढलंच पाहिजे। अर्जुन तू नको ना त्रास करून घेऊ। अरे अप्पे हा विषय एकदाचा संपवलाच पाहिजे लवकरात लवकर। तू बस कर तुझं काम, मी आहे बाहेर। अर्जुन अर्जुन जर या गोष्टीच्या मागे लागला ना तर तो हे सगळं शोधून काढल्याशिवाय अजिबात शांत नाही बसणार। त्याआधी मला त्याला सांगितलं पाहिजे। मी कसं सांगू त्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारखं ना अप्पीचा चेहरा डोळ्यासमोर येतो, बाळाचा विचार मनामध्ये येतो। तुम्हाला मी स्वार्थी वाटेल पण मी बाळाबाबत रिस्क नाही घेऊ शकत आता। आणि खरंच सॉरी, मी सुजाला नाही सोडू शकत आता। ठीक आहे, मी बोलते सुजयशी। मी नाही, आपण सगळ्यांनीच बोलूयात, नाहीतर मग त्याला असं वाटत राहतं की माझं कोणी विचारच करत नाही, माझं कोणाला काही पडलेलंच नाहीये, मग तो अजून चिडचिड करतो। नाही असं नाहीच खरं तर, पण तरी आपण बोलू सुजाशी, जे काय ना क्लिअर करू। हां आणि वहिनी आता तुम्ही माझ्या बरोबर येता का? आपण अप्पीशी बोलू, आता जे काय आपण बोललोय ते। हो ती मागच लागली आहे सुजाला जेलमधून बाहेर काढा म्हणून। अप्पी? हो, पी वहिनींसाठी म्हणते ती। लय दिवस झाले आपण असं बोललोच नाही ना रे। आपल्या घरात काय चाललंय माहिती की तुला सगळंच, पण तू काळजी नको करू। तुझे आई बाबा सगळं नीट करणार आहेत। तू येण्याआधी सगळं व्यवस्थित झालेलं असेल बघ। रुपाली ताई, सुजय भाऊजी सगळे तुझं अगदी आनंदात स्वागत करतील। अप्पे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। हा अर्जुन, मलाही तुझ्याशी काय। आधी आमचं ऐकून घे ना। हो बोला की,
तू म्हणली होतीस ना की आपण पिऊ वहिनींना त्रास नको होऊन द्यायला. मी बोललो वहिनींशी. हो आप्पे, सुजय काही दिवस घरापासून लांब असलेलाच बरं आहे. अर्जुन अरे आप्पे, मला भाऊजींचं म्हणणं पटलंय. सुजय मला म्हणाला होता की दारू पिणार नाही. तो दारू पिऊन आला आणि रुपाली त्यांचं बाळ त्या ऍक्सिडेंटमध्ये गेलं. आप्पे, मला खरंच खूप गिल्ट आलाय ग या गोष्टीचा. पिऊताई अगं तू का गिल्ट घेतेस? तू काहीच नाही केलेस यात खरंच. हो बरोबर आहे तुझं, पण आप्पे मला खूप भीती बसली ग मनात. हा पिऊताई कळतंय मला. आणि आप्पे बघ, सुजा परत असं काय करणार नाही ह्याची पण काय गॅरंटी नाही ग. आणि मला असं म्हणताना खरंच कसं तरी वाटतंय. सुजय काही दिवस तुरुंगात राहिला ना तरी चालेल. पिऊताई अगं अजून 2 महिने डिलिव्हरीला. आप्पे प्रश्न 2 महिन्याचा नाही, पण सुजा जर आपलं ऐकणारच नसेल तर आपण कशाला रिस्क घ्यायची, आणि ती पण एवढी मोठी रिस्क. हा म्हणजे त्याने ऐकलं तर बरंच आहे. हा म्हणजे आपला त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे फक्त. हो पण या सगळ्यात ते उगाच मनात राग नको धरायला परत. नाही असं काही होणार नाही, मी घेते काळजी. झालं, संपला विषय. वहिनी म्हणतात ना काळजी घेईल, मग काय. फक्त आता इथून पुढे तू नको विषय काढू, हा डोक्यात आणूच नको काय. तू आता तुझ्या आणि बाळाची काळजी घे बाई, जरा स्वार्थी हो. करेक्ट आहे. बरं आता उशीर झालाय, झोपा तुम्ही दोघं. मी निघू का? हा बघितलं, तू उगाच काळजी करत बसतेस. आप्पे तू वहिनींशी बोललो, त्यांना कळतंय, आपण त्यांच्याशी या गोष्टी बोलूच शकतो ना. हो अर्जुन कळतंय मला, पण तू असं डायरेक्ट पिऊताईला जाऊन म्हणलं असतं ती नाहीच म्हणणार ना. ती आत्ताही कशी म्हटली मला गिल्ट येतंय या सगळ्यात. अगं हो आप्पे, पण सुजा जेलमध्ये तो ठीक आहे ना, त्याला 2 वेळेचं घरचं जेवण जाते, तिकडे पण झोपायला काही प्रॉब्लेम नाही. मग हो हा मुद्दा पटतोय मला. पटतंय ना, मग संपला विषय. हे बघ, तुला सगळ्यांचा विचार करायचा आहे, कर तू. मी फक्त तुझा विचार करणार. चला झोपून घेऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण आता किती जणींचा ग्रुप आहे तुमचा? आता 20 जणींचा आहे. 20 जणी. हो 10 चे 20 झाले. किटी सुरू आहे. हो मंथली सुरू 20 जणींची किटी. 20 जणींची किती आहे. म्हणजे एकीला एकदा लागली की 20 महिन्यांनी लागणार. पण 20 महिने आम्ही भेटतो ती मोठी गोष्ट आहे. लागायला लागो. भेटणं महत्त्वाचं आहे. पण दर महिन्याला भेटता. दर महिन्याला नाही, आणि काही फंक्शन्स असतात, काही आम्ही दर रविवारी ट्रेकला पण जातो, आणि दर रविवारी सकाळी ट्रेक किंवा मग क्रिकेट. आम्ही क्रिकेट पण खेळतो सगळ्या. कुठे खेळता? आमच्या इकडे टर्फ क्रिकेट खेळतो. आम्ही. पण तुम्हाला येतं? सगळ्या मी मेडल भेटलं मला मागच्या वर्षी. तुम्ही काय करता? बॉलिंग. तुम्ही? बॅटिंग. मी ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग कधी बॅटिंग करेन. मी बॅटिंग. तुमची अशी टीमच आहे? आधी या 10 जणी होत्या, बट नंतर आम्ही 20 झालो तेव्हा बाकीच्या सगळ्या 10 दुसऱ्या आहेत त्या क्रिकेट मधून ऍड झाल्या. पण मला सांगा, क्रिकेट काय किंवा किटी काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र आणायला कारणीभूत ठरतात. हो बरोबर आहे. तिकडे भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा आनंद उपभोगत असता. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. तसं ऑनलाईन बिझनेस करते 5 वर्षापासून, आणि हस्बंडचा बिझनेस आहे, आत्ता स्टार्ट केलं. माझं MCA झालंय लग्नाच्या पहिले, आणि आता मी माझी मुलगी थोडी 4 वर्षाची झाली, थोडी फ्री झाली मी आता मी इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स करते. आणि मिस्टर काय करतात? बिझनेस. ऑप्टिकल. सर मी अगोदर जॉब करायचे, बट प्रेग्नन्सी राहिल्यापासून जॉब क्विट केला मी, आणि आता सध्या ऑनलाईन बिझनेस करते आणि हाऊसवाईफ. मिस्टर जॉब करता लॅबमध्ये नोकरी करता. हां. मी पण सुरुवातीला जॉब करायचे. आता माझा पण बेबी थोडा लहानच आहे, तो आता मोठा झाला तसा मी हस्बंडला बिझनेसमध्ये मदत करते. कसला आहे? त्यांचा टुरिझमचा बिझनेस आहे. टुरिझम. मी सध्या तरी घरीच आहे. आधी जॉब करायची बेबी होण्याच्या आधी, पण आता 3 वर्षाचीच आहे, मग तिला सोडून पॉसिबल नाही, म्हणून सध्या तरी घरीच आहे आता. आणि मिस्टर जॉबला असतात. मी हाऊसवाईफच आहे, पण घरून एक चॅनल चालू केलेले फूडचं स्वतःच. हां यस. अरे वा. हां, तर त्याच्यावर आता सध्या तर काय नाही टाकणं झालं, पण मध्ये एक असं सणवार सुरू झाले की मग त्याच्यात व्हिडिओ शूट करून टाकणं नाही होत आहे. तर मग आता सणवार संपले तर आता सुरू करेल मी परत अपलोड करायला. आणि मिस्टर काय करतात? जॉबला आहे. जॉब. 6 जणी तुम्ही, बरोबर? वाद कोणात होता? अजून तरी नाही, म्हणजे छोटे छोटे असे छोटे छोटे होतात, पण असं खूप जास्ती असं नाही.
एक स्पेशालिटी आमच्या किट्टीची, आम्ही जर कुठं जायचं ठरवलं, आता सपोज मी टाकलं आपण इथे इथे जाऊ, ही म्हणे अरे आज मी फ्री नाहीये, ही म्हणेल नाही आज मला थोडंसं फॅमिलीमध्ये काम आहे, ती म्हणणार असं. मग नंतर एक टायमिंग जातो, एक दिवस म्हणा अर्धा एक तास जातो, त्यानंतर अरे हा मी अवेलेबल झाली आहे, मी येते. म्हणजे असं नेहमीच होतं आमच्यामध्ये. आणि त्याच्यावरूनच वाद होतात की बाबा मी म्हटलं तर तू आली नाही, दुसरं कोणी आलं तर हो म्हणाली, असं याच्यानुसार. इव्हन सर साडी जरी विअर करायचं ना, साडी म्हटलं नाही बाबा माझा बेबी आहे, मी नाही विअर करणार, नाही घालणार, बट दुसरीकडे जाताना फंक्शनला जाताना घालतील, पण आपण झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 6 जणी तुम्ही नेहमी भेटता, एकमेकीच्या मदतीला आधार बनता. असा आधार लक्षात राहिलेला कुठला? सर माझी आहे ना, आता डिलिव्हरी होती डिसेंबर 22 मध्ये, तर तेव्हा काय झालं, माझ्या माहेरी एक अडचण आलेली. ते भागवत त्यांना घेतलेलं, ते यजमान झाले माझे मम्मी पप्पा, तर त्यांना इथं येता येत नव्हतं, कारण एकदा यजमान झाल्यावर येता येत नाही. हां, आणि सासरी असं झालं की माझ्या ननंदेचं लग्न होतं, तर म्हणजे डिलिव्हरी कधी होईल काहीच सांगता येत नाही. तेव्हा हे सगळा किटी ग्रुप जो माझा आहे 20 जणींचा, ते सगळेजण म्हणे काहीच टेन्शन घेऊ नको तू, इव्हन डब्बा जरी लागला, तू रात्री जरी बसायला लागलं तर आम्ही सगळ्याजणी तुझ्या मदतीला येऊ. एवढा इमोशनल क्षण होता सर, की म्हणजे फॅमिलीच आहे, सगळे सपोर्ट करतात, खूप सपोर्टिव्ह आहे, बट फ्रेंड्सचा एवढा भेटणं म्हणजे खूप आहे ना, की म्हणजे दवाखान्यात सुद्धा तुला कधीच असं एकटं नाही पडू देणार आम्ही की येईल काही, पण तसं झालं ते खूप जास्त इमोशनल. सगळे क्लोज फ्रेंड लग्नाआधी खूप भेटतात, पण लग्नानंतर एवढा क्लोज फ्रेंड पण खूप अवघड असतं आणि सगळ्यांना नाही भेटत एवढा क्लोज फ्रेंड. मग एकमेकीच्या घरी जाणं, जेवण करणं हे होतं घरी खूप कमी, शक्यतो बाहेर, कारण की नाही फंक्शन्सच असतात बाहेर, त्याच्यामुळे असं नाही काही की घरी नाही भेटायचं, पण फंक्शन खूप. पण जेव्हा किटीसाठी एखादा व्हेन्यू ठरवायचा असतो, त्यावेळेला तो व्हेन्यू व्हेज असावा की नॉन व्हेज असावा, ह्याच्यावरून चर्चा होते. हो चर्चा म्हणजे इन्सिडेंटच घडलेला आहे. काय झालं होतं? आमची किटी तर आहे ती मुलींचीच आहे, पण आम्ही असं ठरवलं होतं की एखादी किटी आपण कपल किटी करू, कारण की मिस्टरांच्या पण ओळखी होतील आणि मग आपले फॅमिली रिलेशन पण वाढतील. तर हो नाही म्हणता म्हणता आमची कपल किटी ठरली. तर ज्या मैत्रिणीनं हॉटेल बुक केलं होतं, तर ते होतं व्हेज नॉन व्हेज हॉटेल, आणि प्रॉब्लेम असा होता की आम्ही म्हणजे व्हेजिटेरियनच आहोत, पण काही जणांना कसं किचन वेगळं असतं, म्हणजे व्हेज नॉन व्हेज हॉटेल चालतं, पण काही जणांना बिलकुलच चालत नाही. त्याच्यामुळे इतका इश्यू झाला की ऐन मोमेंटला त्यातले निम्मे जण कॅन्सल झाले कपल, की व्हेज नॉन व्हेज हॉटेल झालं म्हणून ते यायलाच तयार नाहीत. माझं पर्सनली मत होतं सगळ्यांना की आपण नॉनव्हेज खातच नाही तर व्हेज नॉनव्हेज मध्ये का ठेवायचं, असं तुमचं म्हणणं होतं. काय करायचं मग, आपल्याकडनं कोणीतरी शिकायला पाहिजे की आपण नॉनव्हेज खात नाही, मग आपण साध्या पण रेस्टॉरंट मध्ये जाऊ शकतो, ते सुद्धा आपण एक मुद्दा मांडू शकतो की नावाला वेगळं असते. पण एक सांगा, हे ठरवलं होतं कोणी? जी होस्ट होती ना बीसीची, तिला आणलं नाही मुद्दा वेगळी नाही, असं काही नाहीये, पण आमचं काय असं. तुमचं काय म्हणणं होतं? मला चालतं, म्हणजे खात नाही पण व्हेज नॉन व्हेज हॉटेल चालतं. तुम्हाला? हा, माझं पण सेम आहे, मला पण नव्हतं चालत, बट नंतर कन्व्हिन्स केलं की आम्ही लॉन मध्ये ठेवलं, सेपरेट ठेवलं, तर मी एका मिनिटात तयार झाले. तुमचं काय म्हणणं? मी पण गेले होते ऐन मोमेंटला की नाही, म्हणजे माझे हस्बंड पण म्हणले की वेगळं किचन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण जाऊ शकतो. तिने एवढी अरेंज केली सगळ्यांसाठी आणि आपण नाही गेले तर छान नाही वाटणार, म्हणून मग मी पण गेले होते. मी तर जाणारच नव्हती बीसी. अरे माझ्या दीराचं लग्न जमलं होतं ना, मग शॉपिंग साठी बाहेर गेले होते. हो, त्यामुळे तुम्ही जाणारच नाही. तुमच्या व्हेज नॉन व्हेज मध्ये मला पडायचं नाही. तुम्ही? नाही, मी इथे नव्हतेच, मी माहेरी होते, त्याच्यामुळे माझा प्रश्नच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऊन भरपूर आहे, मला वाटतं फक्त ऊन आहे. त्यावेळेला एवढं ऊन होतं की असं वाटत होतं की या उन्हामध्ये जाऊन आम्हाला ऊसाची शेती करायची, कसं करणार आम्ही. आम्हाला ऍक्च्युली ऊसाचा माळा शोधायचा आहे. मी सांगू शकता इकडे कुठे आहे? काय पलीकडे 5 मिनिटात जाल तुम्ही. दादा ऊसाचं शेत आहे, शेत आहे त्याचं. कुठे आहे माहितीये तुम्हाला? बाकीच्या पोरी पोचल्या असतील यार, लवकर जाऊया ना आपण, आपल्याला जिंकायचं आहे. तुमचं शेत? हे तुझं शेत आहे का?
मम्मी पप्पा कुठे शोनी? हॅलो शोनू, हे तुझं शेत आहे? हे तुमचं शेत आहे? चल आम्हाला घेऊन चल शेताकडे. चल. शोधत शोधत उन्हामध्ये 2-3 जणांना विचारून खूप लांब गेलो आम्ही आणि मग फायनली आम्हाला शेत सापडलं. काय केटी? फायनली आम्हाला तुझं शेत भेटलं. खूप ऊन आहे यार. नमस्कार ताई. तुम्ही इकडे ऊसतोड करतात का? हो, आम्ही इकडे ऊसतोड करतोय. मग आम्हाला कसं करायचं? नाही, आपण मदत करूया ना, एक काम करू त्यांची. हा, आम्हाला कळेल कसं. ठीक आहे, बरोबर, ठीक आहे. ए गाईस लवकर या. चल लवकर. हाय दादा. हाय. हॅलो दादा. आम्हाला पण हे शिकायचंय, तुम्ही कसे ऊस कापतात. दादा मला दाखवा एक कुठे. हे आहे. हाय. आजोबा आमची आज मोहीम आहे. आम्हाला ऊसाचा रस विकायचा सगळ्यांना आणि त्याच्यासाठी आम्हाला ऊस लागेल. काय पण करून आम्हाला जिंकायचं. प्लीज. पण आम्ही खूप त्यांना प्लीड केलं, प्लीज आजोबा प्लीज, आम्ही काय पण तुम्ही बोलाल ते करू. तेव्हा जाऊन ते मानले. काय हे कसं तोडायचं? इथून कमीत कमी 2 फुटाचं अंतर पाहिजे ना हाताचा आणि याचा. मग खाली इथं मारायचं, एकदम खाली मारायचं. वाकडं धरू ते. त्यांनी आम्हाला पहिले करून दाखवलं की ऊसाचं पहिले वरचं त्याचं जे लीव्स असतात ते काढतात आणि त्याच्यानंतर खालून ते रूट्स आहे ते पार्ट कापतात. सो आम्हाला ती टेक्निक कळली आणि मग आमच्या हिशोबाने आम्ही ते ऊस कापणं चालू केलं. गणपती बाप्पा मोरया. आणि आता ऊस कापायला स्ट्रेंथ खूप लागते आणि टेक्निक पण त्याची असते. तुम्ही जर बरोबर त्याला एक झटक्यात मारलं तर ते खूप सोपं असतं करणं. तिकडे लिटरली खूप सारे ऊस आहेत, ते दिवसात एवढं काम करतात. ते बघून मला खूप असं हे वाटलं की यार दिस इज बियॉन्ड माय स्ट्रेंथ. मला कधी वाटलं नव्हतं की मी शेतात काम करेन आणि हे जे काही काम करते मला तरी वाटतं मी एका दिवसाचे 15,000 घेईन. सापडीप वगैरे असतात तिकडे. हो भरपूर. 10 मिनिटच आम्ही काम केलं आणि असं वाटलं की बस झालं, आता गरगरायला लागेल किंवा आम्हाला पाणी पाहिजे. म्हणजे हे शेतकरी पूर्ण दिवस काम करतात. कसं करत असतील खरंच, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ती गाठ कशी मारली? हा दाखवतो ना, ते पण दाखवणार. तर मग मी करून बघते, तुम्ही मला सांगा की मी बरोबर करते की नाही. बरं, पहिला ऊस जुळवावे लागेल. हां, मला वाटलेलं की रशी वापरणार, रशी देणार आहेत आता आम्हाला एक छान. बट आम्ही ऊसाच्या जे एंड कापतो ना त्यांनीच बांधायला लागतं. सो हां बर. मला परत त्याचं खूप लूज लागतंय. मी जे लावलेलं आहे बर. हां बस. काय तो ऊस हे बघ ब्रो, माझं झालंय. इट्स इचिंग. हा हे बघ कापलं गेलंय. तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे छोटे छोटे कट्स आले आहेत आणि सगळं झोमतंय. खूप असं वाटतं की आग लागली आहे बॉडीवरती. ती खूप बोला ना टोचत आहे. तर मला खूपदा माझा कटवट आलाय हाताला. ऊसाचं जे वाडे असतात त्याला उचलताना मला खूप अशी चक्कर सारखे वाटायला लागले, कारण ते खूप हेवी आहे. त्याच्यात लिटरली 20 to 25 ऊस. एक मिनिट दमली आहे. अरे पकडा मला. अरे वा वा वा. आम्ही तिघींनी पण ऊस उचलले, खांद्यावर घेतले, एवढे जड झालेले आणि आम्ही पुढे चालायला लागलो. संस्कृती आणि त्यानंतर आमचं काम होतं शोधायचं की ऊसाच्या रसची गाडी कुठे मिळणार.
उसाच्या रसाचं दुकान आहे? मुसळे. मुसळ्यांच्या उसाचा रस आपल्याला शोधायचा. वर्षा थांब. आजो पब्लिक. उन्हात एवढा वेळ चालून ते उसाची गाडी शोधणं हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं, जे मी स्वतः कधी आयुष्यात विचार पण नाही केला असणार की एवढं माझं बॉडी एक्झर्ट होणार. आम्हाला पैसे जमा करायचे कोणासाठी तरी. हो हो, आमच्याकडनं त्या टीव्ही वरती मस्त छान दिसाल तुम्ही. ज्यूस प्यायला यायचं. ठीक आहे. उसाची रसची गाडी कुठे माहिती आहे? नाही. इथं नाही. खूप 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 शोधल्यानंतर आम्हाला फायनली एक गाडी मिळाली. यस. ऐका ना दादा, आम्हाला ऍक्च्युली ना त्या चव्हाण ज्यांच्याकडून आम्ही ऊस आणला त्यांच्यासाठी आम्हाला हे ऊसाचा रस विकायचा आहे आज आणि पैसे साठवायचे आहेत. जितके जास्त पैसे होतील तितके जास्त पैसे साठवायचे, पण आम्हाला तुमची मशीन लागणार त्यांच्यासाठी. त्याला काय म्हणतात? त्या काकांना आम्ही रिक्वेस्ट केली की काका आम्ही तुमची गाडी यासाठी यूज करू शकतो का, आणि ते खूप स्वीट होते. त्यांनी सरळ हो म्हटलं आणि आम्ही लागलो कामाला. हो, याला गोल गोल फिरवून करावं लागतं ब्रो. दिस नॉट अ मशीन. शोल्डरवर घेऊन आलो आणि पूर्ण गाव फिरलो आणि आम्हाला फायनली एक स्टॉल भेटला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तो स्टॉल होता. ॲक्च्युली मला वाटलेलं की ती इलेक्ट्रॉनिक जी उसाचा रस काढायची मशीन असते ती सापडेल कुठेतरी, पण तशी नव्हती. आमची मॅन्युअल मशीन होती जी आम्हाला पूर्ण लेबर करून तो रस काढायचा होता. गोल गोल फिरायचं. ओ झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. व्हेरी गुड. मग आम्ही पटापट काम डिस्ट्रीब्यूट केलं. रमशा आणि वर्षानी उसाचा रस काढण्यात सहकारी केली. आम्ही मार्केटिंगची पूर्ण ड्युटी रसिकाला दिलेली. आम्ही तिघा तुम्हाला उसाचा रस देणार आहोत. या 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 गावात. चला चला चला. 10 रुपये ग्लास, 10 रुपये ग्लास. चला या. लँग्वेजवर माझं जास्त कमांड आहे म्हणून मला असं वाटलं की मी त्यांना नीट कन्व्हिन्स आणि कनेक्ट करू शकले. चला चला ज्यूस पियाला या. ओ काका चला की. 50 चॉकलेट गाईज, यू गो 50 नाउ. म्हणजे बघा खूप मोठी गोष्ट आहे हो. तुम्हाला ससाच्या हातचा ज्यूस मिळतोय. टू यू हॅव टू पुश इट. अंकिता वॉज आर कॅशियर, तर ती उसाचा रस विकत होती आणि पैसे आणत होती. 30 रुपयाचा ग्लास ठेवलाय. काका तुमचं मस्त अमेझिंग थंडगार. 2 ग्लास. कोणाला हवं? तिकडे घ्या. जेव्हा आम्ही सुरुवातच केली आणि आमची लिटरली गाडी उलटी झाली. आम्ही ऑब्व्हियसली आम्ही हारणार आहोत, कारण जेवढं ऊस आम्ही कलेक्ट केलेलं तेवढं सगळंच सांडलं एका दमाने. आमचा रस सगळा संपलाय. घुसत नाहीये. खूप दमले मी. फुल जोर दिलाय मी उसाचा रस काढायला. श्रेजा जेव्हा ट्राय करत होती तो ऊस टाकायला, तर ते ऊस फक्त तिथे ठेवायचा नव्हता, त्या ऊसाला पुश करायचं होतं खूप सारी स्ट्रेंथ लावून. आणि श्रेजा आपली थोडीशी क्लमझी क्यूट आहे, तर तिच्याकडून तेच होतं. तर ती काय करायला जात होती, दुसरीच काहीतरी गोष्ट होत होती. उसाचा रस बनवणे ही इतका टीडियस टास्क आहे हे मला कधीच वाटलं नव्हतं, कारण त्यामध्ये इतके सारे स्टेप्स येतात की असं वाटलं अरे यार आम्ही पाणीपुरीची गाडी टाकली असती तर ह्याच्यापेक्षा इझी असतं. त्यानंतर जी आम्ही स्पीड पकडली, तर पहिल्यांदा आम्ही आधा ग्लास दिलं, त्याच्यानंतर आम्ही बर्फ टाकलं त्याच्यात. 10 रुपये. चला 10 हे बघा आमचं ना प्रेम अर्ध आहे त्याच्यातलं, तर प्लीज प्रेम घ्या. 10 रुपये ग्लास. आता 20 रुपये फुल ग्लास. हो मी देते तुम्हाला. पैसे दिले तर जेवढे देऊ शकता तेवढे द्या. 10 रुपये एक ग्लास. त्याच्यावर तुम्हाला 30 रुपयाचा मी फुल ग्लास देणार. 20 रुपयाचा फुल ग्लास देणार. त्याच्यासोबत तुम्हाला डान्स पण फ्री. प्लीज बाजूला व्हा. मला एकतर इतकं मेहनतवाला टास्क आहे, ते असं दिसायला सोपं दिसत होतं पण इतकी ताकद लावावी लागत होती.
तर आणि सगळे लहान मुलं पण आधीमध्ये करत होते, तर मला खूप असं फ्रस्ट्रेशन झालं की प्लीज मला हे एकच काम आहे ते व्यवस्थित करू द्या. वर्षा आणि रक्षा माझ्यावर थोडे ओरडले पण की अरे रसिका तू काय करत नाहीये, तू काय एवढा कम याच्यानी विकत आहे, लोक इकडे 100 आणि 200 रुपयांनी विकतात. आमच्याकडे 500चा पण एक ग्लास आहे, त्याच्यासोबत एक फ्लाइंग किस फ्री आहे. 500चा एक ग्लास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सगळे टीव्हीवर येणार आहात तर प्लीज जे पण पैसे देणार ते टीव्हीवर येणार आहे. सोनाली किरण तांबे यांनी आम्हाला 100 रुपये दिले आहे, ते पण एका ग्लाससाठी. आणि ते आम्हाला सपोर्ट करत आहे आणि आमच्या टास्कमध्ये आजच्या ते आम्हाला जिंकून आणणार आहे. तर त्यासाठी यांच्या फॅमिलीला जोरदार टाळ्या. थोडा ट्रिकी चीज केली की त्यांना बोलली सेल्फी देईल 50 रुपयामध्ये. तर आले लोक आणि सगळ्यांनी सेल्फी घेतली आणि आमची डब्बा फुल केला. मग मला असं वाटलं की यार आता 100 रुपये तर मी कमवलेच आहे, तर मी थोडं स्वतःला पुश करते आणि 500 रुपये कोणाकडून घेण्याचा प्रयत्न करते. 300 तरी द्या. काय 200? बरोबर आमच्या मागे लावलाय कार्यक्रम. खूप लोकांनी माझं रिजेक्ट पण केलं की अरे नाही तुझं गाणं नाही आवडलं, तुझं हे नाही आवडलं. कोणी लोक माझ्याशी झगडा पण करत होते. 30 रुपयाला एवढा मोठा ग्लास नाही. 100 रुपये दिले. 100चा ग्लास आहे आमचा. आम्हाला माहिती आहे, आम्ही रस काढतो, आमची गुराळेच. की अरे तू काय आमच्याच गावी येऊन आमचंच ऊस विकत आहे, तुला तर माहित पण नाही याची किंमत वगैरे. आमच्या गावाला ऊस पिकतो. नाही 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 काकी आम्ही लोकांसाठी करताय, पैसे लोकांसाठी करताय. ऑब्व्हियसली खूप हाल झालेला आमचा, पण आम्ही नॉन स्टॉप करत होतो. आम्ही ऑर्गॅनिक बनवून मस्त लिंबू टाकून विकतोय. किती रुपये ग्लास? 30 रुपयाला ग्लास आहे. त्याच्यावर तुम्ही दिलं तर मला खूप आवडेल. 20 रुपये. ते त्यांचं काय, माझ्यासारखे बोलतात का ते, माझ्यासारखे बोलतात. 500 रुपये देऊन 150 सगळे घेऊन भाई. इथं सगळ्यात मोठी बनी झालं. तुमच्यासाठी स्पेशल परफॉर्मन्स आहे माझ्याकडून आता. डोअर स्टेप डिलिव्हरी केली आहे, तर मी कॅमेरा घेऊन त्यांच्या दुकानात गेली. त्यांना बोलली की मी तुम्हाला हातात रस आणून देते, मला 100 रुपये द्या. तुमच्यासाठी स्पेशल उसाचा रस. ओके, थँक्यू. मग काळू आले. त्यांनी आम्हाला सूचना दिली की फक्त अर्धा तासच राहिला होता मुलींसाठी. रसिका, वर्षा इकडे या. अर्धा तासच राहिला, पटापटा करा. आम्हाला काही कळालंच नाही की कधी 1.5 आवर आमचं संपलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की आता तर सुरू झालंय यार. गाईज तुम्ही मागे राहा प्लीज. ऐका मुलींनो, ऐका मुलींनो, आता ज्या अवस्थेत असेल तिथे थांबा, कारण तुमची वेळ आता संपलेली आहे. आय थिंक आम्ही खूप छान केलंय. खूप सारे एफर्ट्स घेतले आणि खूप लोकांसाठी ज्यूस पण विकलाय. लास्टला आमचा जो डब्बा होता तो फुल होता. 30 रुपयापासून ते माझे गेले 200 रुपयापर्यंत. 200 रुपयाला मला एक ग्लास भेटला आहे आणि एक काकांनी 100 रुपयाला 500 रुपयाला मला एक ग्लास दिले. तर असं वाटतं खूप जास्त कमवलं तर आहे. बघूया कसं होतं. आता बघूया किती पैसे जमा झाले आहेत. बट इवन इफ वी विन ऑर लूज ते मॅटर नाही करणार आहे. आणि आय रिअली होप की शेतकरी ज्यांना आम्ही मदत करतो त्यांना मॅक्सिमम मदत झाली पाहिजे. आजची टास्क हारली जिंकली मला फरक नाही पडत. त्यांना पैसे जात आहेत. आम्ही नेक काम केलं आहे, त्याच्यासाठी मला खूप बरं वाटतंय. शहारे आलेत माझ्या अंगावर. अमेझिंग वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बाबा चल ना तू पण. नाही ऐक, तुझं सामान तू घेऊन ये, मी इथेच थांब. तुझा चिंगे आलीस तू? बाबा कुठे? मी फक्त माझं सामान घ्यायला आले. हो का? म्हणजे अभ्यासाचं सामान का? हो, पुस्तकं घ्यायला आलेत. मला होमवर्क करायचं ना.
मग इथेच कर ना होमवर्क. शांतता आहे इथे बस. मी घेते तुझा होमवर्क. ये. नाही, मला स्कूलमध्ये पण द्यायचे आहेत ना बुक्स. ठीक आहे. आई कशी आहे? बाळ कसं आहे? आईला त्रास झाला का खूप? नाही, बरेच सगळे. का वागतेस अशी आजी तू? तू सुद्धा एक गर्ल आहेस ना, आणि माझी बहीण सुद्धा. काही लोक आपण मुलगी आहोत म्हणून आपल्याला नीट नाही वागवत अगं. आणि हे मी समजूच शकते. जेव्हा माझ्या शाळेतला एखादा मुलगा मुलींना वीक समजून आमच्याशी वाईट वागतो, त्याला वाटतं आपण मुली म्हणजे रडणाऱ्या, आपल्याला स्ट्रॉंग राहता येत नाही. आठवतंय ना आपल्या सोसायटी मधली मुलं मी मुलगी आहे म्हणून मला फुटबॉल खेळायला घेत नव्हते, पण बाबांचे बाबा त्यांनी मला फुटबॉल शिकवला. मग मी त्या मुलांना त्यांच्याही पेक्षा भारी खेळून दाखवलं. म्हणजे ते समजत होते तशी मी वीक नाहीये ना, हे मी त्यांना प्रूफ करून दाखवलं. तसं प्रत्येक मुलगी स्वतःला प्रूफ करून दाखवू शकते आजी. पण या सगळ्या मुलांना नाही कळत, कारण त्यांना मुलींशी कसं वागावं, कसं बोलावं हेच कळत नाही. पण तू पण एक मुलगीच आहेस ना आजी, तरी तुला कसं कळत नाही ग की आपण कसं मुलींशी वागलं पाहिजे? तू माझ्या बहिणीला का आपलंसं नाही म्हणत? तू एकटीने जर सगळं ऐकून घेतलंस आणि तू तिच्याशी चांगली वागलीस तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आजी, आम्ही परत घरी येऊ शकू ग? माझं म्हणशील तर मला तुझी फार आठवण येते आजी. पण तुला जर माझी बहीण नको आहे ना, तर मी पण नाही येणार. आजी, तुला नकोय का ग माझी बहीण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर ते मी आप यहाँ पूजा पाठ करने आए हैं या कैंप के लिए? आई एम टॉकिंग टू यू. सर 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 निशिगंधा के लिए ये पूजा अटेंड करना बहुत जरूरी था, इसलिए आप भी उसके साथ पूजा पाठ के लिए बैठ गए मिस्टर नीरज. आपसे ये उम्मीद नहीं थी. आप समझाने के बदले उनका साथ देंगे तो कैसे होगा? आई एम टोटली डिसअपॉइंटेड. यू आर हियर फॉर कैंप. यू आर जस्ट अ कोच. शी इज जस्ट अ प्लेयर. सो बिहेव प्रोफेशनली. अगर ये बात आपके समझ में आती नहीं, so maybe you don't deserve to train today. पूजा कशासाठी केली काय माहित, पण प्रसाद मात्र भलताच मिळाला. आणि बघ ना, कोच पण किती तिच्या मागे मागे करतोय. नक्कीच यांचं काहीतरी चाललेलं दिसतंय. श्रीनू दादाचं लग्न, श्रीनू दादाचं लग्न, श्रीनू दादाचं लग्न. काय बोलतोय तू? तुम्हाला माहिती नाही, श्रीनू दादाचं लग्न होणार आहे. हो का? काय बोलतोस? ए लाली लाली ताप 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 ताप. मुलगी कोण आहे? मुलगी नाही नाही नाही, तुका कायच नाही माहित. तू उगाच काहीतरी बोलतोय. हा काय नाही. उगाच नाही, मला माहिती आहे कोण आहे मुलगी. कोण कोण? फॉरेन दीदी. हे कब? रुक गया. काहीतरीच काय बोलतोस? हा, माझं
श्रीनू काय वाऱ्यावर सोडलेला काय? हा, कोणाशी पण त्याचं लग्न लावून देऊ? नाही पण आई बाबाच तर बोलत होते आपल्या घरात नवीन मुलगी येणार आहे आणि आपल्या घरात नवीन मुलगी आहे फॉरेन दीदी. फॉरेन दीदीचं आणि श्रीनू दादाचं लग्न झालं तर किती मजा येईल ना. ये श्रीनू दादाचं लग्न. दुग्या श्रीनू दादाचं लग्न. अगं आई श्रीनू दादा. मंजू आवर तुझ्या लेका म्हणे त्या पाहुणीशी लग्न होय तर मजा येत म्हणे. हा, मजा कसली? सजा होय सजा. हा, तू असं नको बाबा अभद्र बोलूस काय. लालिताई आहोत त्याचं कुठे एवढं मनावर घेताय? काही बोलतो तू. दुग्या दुग्या आज जाणे अभ्यास कर. अगं पण श्रीनू दुग्या आज जाणे अभ्यास कर नाहीतर फटके देईन ना तुला. जा. श्रीनू दादाचं लग्न. श्रीनू दादाचं लग्न. गाव झालेलो हा नुसता. या बघा लाली काय चाललंय सगळं? श्रीनूचं लग्न ठरलंय हे मला नीट समजण्याच्या अगोदरच बंधू आणि मंजूच्या चर्चा चालल्यात. कोण मुलगी कोण आहे? नाही अहो त्यांना तरी कुठे माहितीये. सगळं दादानीच ठरवलंय त्यांच्या. वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी, अगं तो बघ गोळा. गोळा ते काय असतं? तुला गोळा माहित नाही? अगं तू कधीच खाल्ला नाहीस? नेवर. पण काय गोळा काय असतं? आता गोळा कसा एक्सप्लेन? आईस असा स्नोबॉल. स्नोबॉल. हा स्नोबॉल. मग त्याच्यात एक अशी काठी. ऍक्च्युली त्याला गोळाच म्हणतात. त्याच्यात अशी काठी असते आणि मग त्याच्यावर ना असे वेगवेगळे रंग होतात. ज्यूस 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 होतात. मग त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स आणि मग कलर. कमाल वाटतं. ओ हा, आय रिमेंबर. मॉम पण सांगायची याच्याबद्दल. गोळा. येस, तिलाही खूप आवडायचा गोळा. ते आजोबा अलाव नाही करायचे ना लिपस्टिक लावायला अँड ऑल, सो ती अशीच हाऊस पूर्ण करायची. ओवी काय झालं? नथिंग. आज ना मॉमची अजून एक आठवण सापडली तुझ्यामुळे. श्रीनिवास चल आपण गोळा घेऊया. नाही तू काय वेडी आहेस का तू? अगं आपण काय तर लहान आहोत का? मी लहान आहे ना पण अंकल. ए तू अंकल सारखं सारखं मला अंकल तू अंकल. अगं प्लीज गोळा घेऊया. बार बार ठीक आहे. गप शांत शांत बसायचं. हो हो एवढे फ्लेवर. हो मला ऑरेंज. बरं ठीक आहे. आता एक ऑरेंज द्या आणि एक काला कट्टा. कसं आहे? नाईस. नाही पाहुण्यानो, दोन्ही पोरांना याची काही कल्पना नाही. हा दोघांची परीक्षा ती झाली की त्यांच्याशी बोलू, त्यांना सांगू असं आम्ही ठरवलं होतं. आणि दोघं सोबतच वाढलेली आहात ना. आपल्या शब्दाबाहेर पण नाही आहात आणि दोघं एकमेकांका अनुरूप आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
शांता भाऊजी खरंच खूप दुखावले गेले आहेत. साहजिकच हा. आपण त्यांना विश्वासात घेऊ काय होता. या बघा मी बोलताय त्यांच्याशी, समजवताय त्यांना. हा आपण जा ठरवलेला हा ना तसाच होत. हा मी आत्ताच बोलताय त्यांच्याशी. हा लेट्स स्टार्ट सेशन. चला रॅकेट्स घ्या सगळ्यांनी. क्विक फास्ट. चला लवकर. सुगंधा वेट. आधी रनिंग कर. 100 राउंड्स. उशिरा मी पण आलो. पनिशमेंट मला सुद्धा मिळायला हवी. ही निशी जरा स्पेशलच दिसते सरांसाठी. हो दिसतंयच ते. मग कसं वाटलं? मस्त. हे म्हणजे मला आधी असं वाटलं होतं की बाबा तुला आवडेल नाही आवडेल. तुझा एक्साइटेड चेहरा बघून ना मला आधीच कळलं की काहीतरी स्पेशल असणार आहे. अँड ऑल्सो मी असं तुला कधीच नाही बघितलं श्रीनिवास. म्हणजे असं एन्जॉय करताना. नाही अगं मला फार तसं नाही आवडत, तुला माहिती. ये तुझं काय खूप वय झालंय का रे? मला फार नाही आवडत ते. आय थिंक ना श्रीनिवास तू हे सगळं बदलायला हवं. म्हणजे हे असे कपडे घालणं, शांत असणं किंवा तुझ्या दादा मामाची कॉपी करणं. एक मिनिट. मी दादा मामाला कॉपी नाही करत, संस्कार आहेत. हा आणि बदलायचं म्हणजे काय करायचं? आपले रूट्स विसरायचे. हा ते सगळं न करताही गोष्टी करता येतात आपल्याला. आता तू एवढी बडबड करतेस ना, तुझी बडबड ऐकण्याच्या नातं त्यांना गोळा पडला. हे अरे हे चांगलं आहे. सगळं माझ्यावर ढकललंस. आय एम सॉरी. मी तुझी काहीच मदत नाही करू शकत. ठीक आहे सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेखर कॉफी घेणार आहेस ना? ए बिंडोक राजाध्यक्ष, चांगली केली अरे कॉफी. आणि काहीच नाहीये त्याच्यात दुसरं. कॉफी, थोडंसं दूध, थोडीशी साखर, विष नाही घातलंय. त्याहूनही जालीम उपाय आहेत माझ्याकडे आता. नाही तर मला कॉफी देशील? नाही फेकून दे. बिंडोक तो बिंडोकच राहणार रे. खड्ड्यात गेलस. तुझ्याबरोबर संसार करून खड्ड्यातच गेलोय. वेळ नाहीये चर्चा करायला माझ्याकडे. रिकाम टेकडी नाही तुमच्यासारखी मी. काम आहे.
काल मी रुपालीच्या मनातलं ऐकलं. ती आज अधोक्षजकडे जाणार आहे. मी तिच्या मागावर जाते. नाही आत्या, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येते तुमच्या बरोबर. मी सुद्धा येतो. एक मिनिट. आगारेकर, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. मी ऑफिसला येत नाही. बाबा ऐका माझं, तुम्ही तुमच्या कामाला जा, हे काम आम्ही पूर्ण करतो. अगं पण बाबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही करतो हे काम. बरं ठीक आहे. आगारेकर, मी येतो ऑफिसला. हां. पण तुम्ही दोघींनी काळजी घ्या. जराही धोका वाटला परत फिरा, मला फोन करा. हो बाबा. बर, कोणत्याही क्षणी रुपाली निघेल. आपल्याला तिच्या मागावर जायचंय. बरं, अद्वैतचं काय? ते आज लवकर गेलेत ऑफिसला. आत्या, रुपालीबाई साहेब निघाल्या की त्यांच्या मागे आपण लगेच निघूया. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे कोण आहे? कोणाचं चित्र आहे? दिवाडकरांनी दिलेली डायरी. मराठीत लिहिलंय. म्हणजे ही नेत्रा आणि इंद्राणीने पेटी ठेवली असणार तिकडे आणि नाग मला तिथे घेऊन गेला. नागाने पेटी दाखवली. नाग मदत करतोय मला. हे चिन्ह नागाच्या फण्यावर आहे, मागच्या बाजूला. हेच चिन्ह आहे. नागाचा आणि सर्पलिपीचा काय संबंध आहे का? तो नाग त्रिनयना देवीने पाठवलेला असं? नाही, पण त्रिनयना देवीने पाठवलेला असेल नाग तर तो मला मदत का करेल? हे सगळं त्रिनयना देवीशी संबंधित आहे, कारण त्रिनयना देवीच्या पेटीत हे पान होतं. पण या सगळ्यातून कसं कळलं की नेत्राचा मृत्यूयोग टळलाय? जरी थोर घनघोर होता दशानन,
तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय काना, यशोदा करी माधवाचे संगोपन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग कर की आता शाळा जॉईन. करायची तर आहेच. मग घोडं कुठे पेंड खाताय? लग्न झालं ना. मग काय झालं? तुला तर माहितीच आहे, माझं तर 6 महिन्याचं बाळ आहे घरी. सासूबाई सांभाळतात, तशा खूप सपोर्टिव्ह आहेत त्या. मला म्हणाल्या जा तू परत शाळा जॉईन कर, तुला आवडतं ना तुझं काम, जा कर तू, मी आहे घरी बाळाला सांभाळायला. बाळाची काळजी करू नको आणि अगदीच काही वाटलं ना तर मी फोन करेन, घरी येऊन जा. फुल पगारे सर पण मला सोडतात कधी कधी एमर्जन्सीसाठी. आणि तुझी फॅमिली तर ट्रस्टीच आहे ना शाळेची. आणि लग्नच तर झालंय, मग एवढी का गॅप? अक्षरा, काही अडचण आहे का? मी काही मदत करू का तुला? नाही नाही ताई. अगं मी मॅटर्निटी लीव्हवर होते, मला फार काही कळलंच नाही. आणि इथे येऊन बघते तर काय तू शाळेतच नाहीस. धक्काच बसला ग मला. आणि मला फुलपगारे सरांनी अचानक सांगितलं की तुला भाषा विषय शिकवायचंय. अगं फोनवर पण आपलं फार काही बोलणं होत नाही. अक्षरा, काय झालंय सांगशील का मला? बघ ताई बोलतेस ना मला, सांग ना काय झालंय. आणि आम्ही ना सगळे तुला खूप मिस करतोय. ये ना लवकर परत शाळेत. मी पण मिस करते सगळ्यांना खरंच. माझे विद्यार्थी कसे आहेत आणि माझा वर्ग कसे असणार ते? अगं तुझ्या वर्गात पाऊल जरी ठेवलं ना तरी पहिला प्रश्न हाच विचारतात, अक्षरा मॅडम कधी येणार? काय सांगू मी त्यांना? अगं आत्ताच बघितलंस ना कसा मुलांनी गराडा घातला तुझ्या समोर. हो, मी येईन लवकरच. हे तुझं लवकर कधी येणार आहे? मला सांग, घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काहीच नाहीये. अगं मग ये ना लवकर. किती काय काय करायचो आपण शाळेत. अगं त्या इव्हेंटमुळे ना आता अजूनच लोड आलाय मला. मी असेन इव्हेंटला. खरंच ये. मला ना ऍक्टिंग येते. मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये खूप सारे मेडल्स पण मिळवलेत. पण हे डान्सचं नाही जमते ग मला. तू डान्स शिकव, मी ना ऍक्टिंगचं बघतो. तुम्ही माझ्यासाठी कराल ऍक्टिंग? हो करेन ना. कुठलं फंक्शन आहे आणि रोल काय? जोगतेणीचा. ओके. नाटक कोणतं? नाटक नाहीये. मग ताई, आता आत येऊ का? हा ये. आम्ही डॉक्टरांशी बोलत असताना आत यायचं नाही, ध्यानात ठेव. वय ताई, परत नाही असं होणार. बोल. ताई मोठे मालक नाही शाण्यासारखं वागायलेत आता. म्हणजे त्यांनी का नाही शांतपणे गोळ्या घेतल्या, काही बी राडा नाही केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चाललंय तुमचं? काय नाही. नक्की काय नाही? नाही खरंच काय नाही. इकडे बघा बरं. तुम्ही सांगशील म्हणून अजून वाट बघालोय मी. आवाज घेणं झालाय सांगायचं. हे राहू दे. हे काय तुझं आहे ना सामान? हे काय साडी बिडी हे काय तुम्हीच ठेवले ना? काय आहे तुमचंच आहे ना? अक्षरा, चला निघूया. अक्षरा, अक्षरा, आले आले. हे घ्या.
अगं ते सामान. हो हो आणलंय. अधिपती ती पिशवी द्या ना जरा. हा थँक्यू. हे घे. ऐक ना, सगळं नीट होईल ना? मी नाटक नीट वठवू शकेन ना? हे बघ, तू काळजी करू नको, मी आहे ना, होईल सगळं. कसलं नाटक? आपल्या शाळेत नवीन वर्षाचे कार्यक्रम असतात ना दरवर्षी, तर त्यामध्ये नाटक बसवतोय. नक्की काय? हो. चला आपण निघूया लवकर. हा चला मी निघते. काय ग? ताई काय झालं? पाणी पिऊ. घे की पाणी. काय झालं का एवढं? हा दम घे जरा. बोल आता काय झालं? अगं ताई, सुनबाईला हुडकत होते, दम लागला तिला हुडकून हुडकून. म्हणजे खोलीत नाही का त्या? नाही, खोलीत बी नाही आणि पुऱ्या घरात बी नाही. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना व? अगं ताई, माझं लक्ष होतं तिच्याकडं, पण अचानकच गायब झाली. ताई, अगं ती पळून गेली का काय? अगं ती पळून गेली असेल तर चांगलंच आहे की. पिढा घराबाहेर गेली. पिढा अशी घराबाहेर जाऊन काय बी उपयोग नाही. म्हणजे पिढा अशी गेली पाहिजे की परत घरात येताच कामा नाही. जा परत एकदा घरात बघ, आम्ही पण बघतो. वय ताई. आम्हाला न विचारता गेल्या कुठं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 7 days थँक गॉड यावेळेला आपल्याला फुल वीक काम करायला मिळालं आहे. नाहीतर लास्ट टाइम 2 दिवसात आपल्याला ऑर्डर कंप्लीट करावी लागली होती. तरी पण काम खूप आहे आणि आपल्याला ते काही करून पूर्ण करायचंय, कळलं? काय? पार्लर बंद राहील किती दिवस? 7 दिवस. व्हॉट? 7 दिवस पार्लर बंद राहील? अगं अश्विनी, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. 7 दिवस पार्लर बंद ठेवशील आणि समजा ही ऑर्डर कंप्लीट नाही झाली तर बोथ वेज आपला लॉस होईल. जेनी, अगं आपल्याला काही करून ही ऑर्डर कंप्लीट करायची, कळलं? आणि आपण ती पूर्ण करणार आहोत. आपल्याकडे कुठलाही ऑप्शन नाहीये. लागूया कामाला? चला लागा. मॅडम, अश्विनी वाघमारेचं आतापर्यंत ऑर्डर कंप्लीट करण्याचं प्लॅनिंग पूर्ण झालं असेल. आपल्याला ना आता तिची डिफिकल्टी वाढवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अचानक तिला असं काहीतरी सांगा ना की तिला सुधारणारच नाही की पुढे काय करायचं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? हॅलो मीरा, कौशिक बोलते. अहो मॅडम, नंबर आहे माझ्याकडे तुमचा. तुमच्याच ऑर्डरवर काम चालू आहे. 7 दिवसात होईल कंप्लीट. नाही, देर इज स्लाइट चेंज इन द प्लॅन. मला ऑर्डर 7 दिवसात नाही 2 दिवसात कंप्लीट करून हवी. काय? 2 दिवसात? काय झालं म्हणजे जमेल ना तुम्हाला? 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करायला जमेल ना तुम्हाला? हो हो जमेल ना. मी 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे करेनच. ग्रेट देन, लेट्स मीट आफ्टर 2 days. अश्विनी, हाऊ कॅन यू डू दिस?
अगं 2 दिवसात ऑर्डर कंप्लीट करण्याची तू कमिटमेंट कशी देऊ शकतेस? जेनी, तू जरा शांत होशील का? मला ती डायरी दे अगोदर. मला कळतच नाहीये आपण हे मॅनेज कसं करणार गं. हे इम्पॉसिबल आहे. हे बघ, काही इम्पॉसिबल नाहीये. प्रयत्न केलं की सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. मला सांग, आपल्याकडे आता किती तास आहेत? 48 तास आहेत. आणि आपण जर योग्य टाइम टेबल केलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त प्लॅनिंग हवं आणि ते आपण करू. अगं अश्विनी, आपल्याकडे फक्त 48 आवर्स आहेत. जेनी, मला सांग, हे बघ, आपल्याकडे सगळं रॉ मटेरियल आहे तयार आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंगचं सामान आहे. मग आता लिस्ट कोणती करायची आहे? जे सामान आहे त्याची आणि मदतीला कुणाकुणाला बोलवता येईल त्याची. तू कोणाला फोन करणार आहेस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, कसं आलो? थँक्यू. बोला अश्विनी वाघमारे, काय काम काढलं? सॉरी मॅडम, मी तुमची अपॉइंटमेंट न घेता आले. खरं तर मला तुमचे पैसे परत करायचे होते. सप्लायर्सने सांगितलं की तुम्ही माझ्या रॉ मटेरियलचे पैसे दिले म्हणून. इट्स ओके, राहू दे. बिझनेस मधल्या न्यूकमर बायकांना मदत करायला आवडतं मला. ते पैसे मदत समज. नाही नको मॅडम, म्हणजे तुम्हाला जर मला मदत करायचीच असली तर हे पैसे नको, त्याऐवजी काम द्या. ठीक आहे. टेल मी अबाउट युअर प्रोडक्ट. माझ्याकडे ऑर्गॅनिक फेस पॅक आहे. म्हणजे हा फेस पॅक जर चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातात. शिवाय डार्क पॅचेसही नाहीसे होतात. आणि माझ्या प्रोडक्टचं माझ्याकडे सर्टिफिकेशन सुद्धा आहे. दॅट्स ग्रेट. ठीक आहे, मग मला तुमच्याकडचे 2 लाखाचे प्रोडक्ट्स हवे. काय? 2 लाख? चालेल, मी तुमची ऑर्डर पूर्ण करून देईन. हा, पण एक सेकंड. ह्या ऑर्डरसाठी मी तुम्हाला ॲडव्हान्स देणार नाही आहे. कारण कसं आहे, तुमच्या प्रॉडक्टचा रिझल्ट काय आहे हे माहीत नसून देखील मी तुम्हाला 2 लाखांची ऑर्डर देते. काहीच प्रॉब्लेम नाही. मला खात्री आहे की माझं प्रोडक्ट तुम्हाला नक्की आवडेल. अजून एक गोष्ट, ही ऑर्डर तुम्हाला 7 दिवसात कंप्लीट करायची. तुम्ही निश्चिंत राहा, मी नक्की पूर्ण करेन मॅडम. येऊ मी? थँक्यू. हॅलो, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग, मी घरी चालले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.